नॅशनल पार्क मधून आदिवासी आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता। या ठिकाणची अतिक्रमणाची कारवाई सुरू होती आणि आता अतिक्रमणाच्या कारवाईला ब्रेक लावण्यात आला। स्थानिक आदिवासींच्या रोषामुळे ही कारवाई आता थांबवण्यात आली आहे। 2 दिवस आदिवासी कुटुंब आणि पोलिसांमध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय। काल देखील या ठिकाणी मोठी दगडफेक झाली होती, आज देखील राडा झालेला होता। आदिवासी कुटुंब आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी मोठा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ट्रॅक्टर्स त्याचप्रमाणे बुलडोझर या ठिकाणी कारवाईसाठी आलेले आहेत, मात्र आता या ठिकाणी कारवाईला आता ब्रेक लागलेला आहे। कालपासून या संदर्भात मोठा संघर्ष आपण पाहत होतो। काल आदिवासी कुटुंबांकडून दगडफेक करण्यात आली होती, अतिक्रमणाची कारवाई या ठिकाणी पोलिसांकडून काढण्यात येत होती आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। कालही मोठा राडा झालेला होता आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांवर धावून गेलेल्या होत्या, दगडफेक करण्यात आली होती। तर आज कारवाईसाठी आलेली सगळी यंत्रणा आपण पाहतोय। यामध्ये बुलडोझर, ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रणा या ठिकाणी आणलेली होती। तर आज झालेल्या राड्यामध्ये हे जण जखमी सुद्धा झाले असल्याचं कळतंय। त्यामुळे आता ही अतिक्रमणाची कारवाई सध्या ब्रेक लागलेला आहे। गेले 2 दिवस आपण पाहतोय आदिवासी कुटुंब आणि पोलिसांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती। स्थानिकांचा रोष हा कायम आहे आणि त्यामुळे ही कारवाई सध्या तरी स्थगित करण्यात आली, थांबवण्यात आलेली आहे। त्याच्या किती वेळासाठी आता या कारवाईला ब्रेक आहे हे काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे। या संदर्भात सरकारची आता पुढची पावलं नेमकी काय असणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल।